सगळ्यांचं रोबोटिक्स विथ AI याच्यामध्ये स्वागत आहे. आज आपण टॉपिक बघणार आहोत AC आणि DC करंट. तर सुरुवातीला AC करंटची डेफिनेशन बघूयात. AC करंट म्हणजे काय? तर AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट, असा करंट जो पिरियॉडिकली म्हणजे वेळेनुसार रिव्हर्स करतो त्याची डायरेक्शन आणि त्याची मॅग्निट्यूड. पिरियॉडिकली रिव्हर्स करतो म्हणजे बघा, एकदा वाढलेला आहे, एकदा कमी झालेला आहे, पुन्हा वाढलेला आहे, पुन्हा कमी झालेला आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? AC करंट. आता इथं बघा, हा AC करंटचा सिम्बॉल आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? सर्कल आहे आणि एकदा इन्क्रीज झालेला दाखवलेला आहे आणि पुन्हा डिक्रीज झालेला दाखवलेला आहे. ठीक आहे. आता ह्याच्या पुढं बघूयात आपण AC करंटचे युजेस. पहिला यूज बघा, पॉवर डिस्ट्रीब्युशन. पॉवर डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? तर आपल्या ह्या घरांमध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ती कशा थ्रू येते? ह्या AC करंट थ्रू येते. आणि ह्या घरामध्ये जे होम अप्लायन्सेस असतात, जसं की फ्रीज झाला, एअर कंडिशनर झाला, वॉशिंग मशीन, ह्या सगळ्यांना प्रामुख्याने हा AC करंटचा सप्लाय दिलेला असतो. पुढे बघूयात ह्या अल्टरनेटिंग करंटचे ऍडव्हान्टेजेस. पहिला यूज बघा, इफिशियंट पॉवर ट्रान्समिशन. इफिशियंट म्हणजे काय? सपोज करा तुम्ही A ह्या ठिकाणाहून 10 व्होल्ट दिलेला आहे आणि तुम्हाला B या ठिकाणी तो 10 व्होल्टच मिळाला, तर तो इफिशियंट झाला. ओके. पण रिअली 10 व्होल्टला 10 व्होल्ट मिळत नाही, 10 व्होल्टचा 9 व्होल्ट मिळतो किंवा 8 व्होल्ट मिळतो. मग असा हा AC करंट आहे, हा 10 व्होल्ट दिला तर 8 किंवा 9 व्होल्ट मिळतो खूप दूरवरच्या अंतरावर कम्पेअर टू DC. हा त्याचा प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा ऍडव्हान्टेज आहे. दुसरा ऍडव्हान्टेज म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह. आता हा AC करंट तयार करावा लागतो, तो करण्यासाठी हे जनरेटर्स वापरले जातात आणि हा जे जनरेटर बनवण्याची पद्धत आहे ती खूप कमी खर्चिक आहे आणि त्यांचा मेंटेनन्स सुद्धा कमी आहे. या उलट जर DC जनरेटर्स बनवायला गेलात तर ते खूप खर्चिक असतात. तिसरा यूज म्हणजे वाईड रेंज ऑफ ऍप्लिकेशन्स. हे AC करंट पॉवर प्लांट्स असतील, फॅक्टरीज असतील, घर असतील, ह्या सगळ्यांमध्ये वापरले जातात. पुढं इझी टू ट्रान्सफॉर्म व्होल्टेज. ट्रान्सफॉर्म व्होल्टेज म्हणजे काय करायचं? तर स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करायची, म्हणजेच व्होल्टेज वाढवायची आणि हीच व्होल्टेज स्टेप डाऊन करायची, म्हणजेच डिक्रीज करायची आहे. आणि हे करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वापरलं जातं आणि हे AC करंट मध्ये करणं खूप सोपं असतं. आता ह्या AC करंटचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत, ते पाहूयात. पहिला तोटा म्हणजे काय? नॉट आयडियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय? आपल्या मोबाईलच्या सर्किटमध्ये एक मोठा बोर्ड असतो आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे कॉम्पोनंट्स असतात, ते सगळे झाले इलेक्ट्रॉनिक्स. आता ह्या इलेक्ट्रॉनिक्सला DCच सप्लाय लागतो. DC म्हणजे डायरेक्ट करंट, तो आपण पुढे पाहणार आहोत. हा AC करंट आहे तो कन्वर्ट करावा लागतो DC करंट मध्ये आणि ही जी कन्व्हर्जनची प्रोसेस आहे ती खूप जटिल आणि महाग आहे. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिरन्स तयार होतो ह्या AC करंटमध्ये. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिरन्स म्हणजे काय? तर ज्या ठिकाणी करंट फ्लो होतो त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकत्व तयार होतं. मग हे जे चुंबकत्व असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, ते सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स जसं की स्मार्टफोन झाले, तुमचे लॅपटॉप झाले, यांच्यासाठी योग्य नसतं. त्याच्यामुळे हा AC करंट तिथं वापरता येत नाही. पॉवर लॉसेस. हा AC करंट जरी इफिशियंट असला दूरवरच्या अंतरासाठी तरी त्याच्यामध्ये सुद्धा लॉसेस होतात. 10 व्होल्टेजला 10 व्होल्ट मिळत नाही, 8 किंवा 9 व्होल्टच मिळतं, म्हणजे ह्याच्यात सुद्धा लॉसेस होतात. आता पुढे बघूयात DC व्होल्ट. DC व्होल्ट म्हणजे काय? तर डायरेक्ट करंट. हा असा करंट आहे ज्याच्यामध्ये व्होल्टेज ही कॉन्स्टंट असते आणि एकाच डायरेक्शनला जाते, खाली किंवा वर होत नाही, एकदम सरळ. ओके. आता ह्याच्या पुढे बघा, हा DC करंटचा सिम्बॉल आहे, स्ट्रेट लाईन अँड 3 डॉटेड लाईन्स. आता ह्याच्या पुढे DC करंटचे युजेस बघा. पहिला प्रामुख्याने यूज काय? बॅटरीज. हे बॅटरीचे इमेजेस आहेत बघा. जे पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात, पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असे डिव्हाइस जे आपण सहजरित्या बाहेर घेऊन जाऊ शकतो. उदाहरणार्थ तुमचा मोबाईल झाला, लॅपटॉप झाला किंवा फ्लॅशलाईट म्हणजेच काय, टॉर्चेस, हे सगळे पोर्टेबल डिव्हाइसेस आहेत. आता पुढं
इलेक्ट्रॉनिक्स, जे इलेक्ट्रॉनिक्स असतात जसं की एलईडी लाईट्स, मायक्रो कंट्रोलर्स असतील, हे सगळे डीसी सप्लायवर चालतात. इलेक्ट्रिक व्हेकल्स, ज्या आता तुम्ही टू व्हीलर्स बघता आहात इलेक्ट्रिक, त्या सगळ्या बॅटरी ऑपरेटेड आहेत आणि मग त्या बॅटरीचं चार्जिंग करण्यासाठी हा डीसी करंटच वापरला जातो. पुढे बघा, ह्या डीसी करंटचे तोटे. पहिला म्हणजे डिफिकल्ट व्होल्टेज कन्व्हर्जन, म्हणजे हा एसीचं डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काही कन्व्हर्टर्स लागतात. कन्व्हर्टर्स म्हणजे जे एसीचं डीसी करतात, असे छोटे छोटे पार्ट्स. ओके, हे खूप डिफिकल्ट प्रोसेस आहे. दुसरा तोटा म्हणजे यांचे लॉसेस जास्त आहेत. म्हणजे डीसी जर तुम्ही 10 दिला तर तो 10 मिळत नाही, 7 किंवा 6च मिळणार. त्याच्यासाठी हा दूरवरच्या अंतरावर डीसी दिला जात नाही. एक्सपेन्सिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे, म्हणजे हे डीसी तयार करण्यासाठी जे ग्रीड म्हणजे काय, त्याची विद्युत निर्मिती तयार करण्यासाठी जे स्ट्रक्चर असतं, जो ढाचा असतो त्याला ग्रीड म्हणायचं. हा जो डीसी पॉवर ग्रीड आहे तो खूप महाग असतो. त्याच्यामुळे एसी करंट मोठ्या प्रमाणात वापरला जातो. आता लिमिटेड ऍप्लिकेशन इन पॉवर डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय, तर विद्युत ऊर्जा पोहोचवण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर वापरलं जातं ते जास्त करून एसी वापरलं जातं आणि डीसी खूप मर्यादित प्रमाणात वापरलं जातं. पुढे बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ डीसी करंट. पहिला काय, स्टेबल व्होल्टेज. आत्ताच आपण बघितलं की ह्याची व्होल्टेज कॉन्स्टंट असते, ती जसं वेळ बदलेल तसं बदलत नाही. म्हणून सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स असतील जसं की कॉम्प्युटर आहे, स्मार्टफोन आहे, ह्या सगळ्यांमध्ये हा डीसी करंट वापरतात. इफिशियंट फॉर स्टोरेज. येस, स्टोरेज म्हणजे काय, तर पोर्टेबल डिव्हाइसेस असतील किंवा रिन्युएबल एनर्जी स्टोरेज असतील जसं की सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक व्हेकल्स, ह्यांच्यामध्ये बॅटऱ्याच असतात आणि ह्या बॅटऱ्यांमध्ये सगळा डीसी करंट स्टोअर करता येतो. आणि हाच डीसी करंट जर का छोट्या अंतरासाठी दिला तर त्याच्यामध्ये जे लॉसेस आहेत ते खूप कमी होतात. म्हणून शॉर्ट डिस्टन्ससाठी हा डीसी करंट वापरतात. कॉम्पिटॅबिलिटी विथ मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स, म्हणजे जे काय आता इलेक्ट्रॉनिक्स नवीन टेक्नॉलॉजी बरोबर यायला लागलेले आहे त्यांच्यामध्ये हा डीसी करंट सहजरित्या वापरता येतो. आता पुढचा पार्ट बघूयात, सेमीकंडक्टर्स. सेमीकंडक्टर हे असं मटेरियल आहे जे कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स यांच्या मध्ये असते. ओके, कंडक्टरचं एक्झाम्पल काय, कॉपर, आणि इन्सुलेटरचं एक्झाम्पल रबर. ह्या दोघांच्या मध्ये जो इलेक्ट्रिसिटी फ्लो करतो, इलेक्ट्रिसिटीचा प्रवाह करून देतो, तो काय आहे, सेमीकंडक्टर. ह्याची कंडक्टिव्हिटी कंट्रोल केली जाऊ शकते टेम्परेचरनुसार. त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज म्हणजे इतर पदार्थ, इतर सबस्टन्सेस, इतर एलिमेंट ऍड करून आणि बाह्यतम दृष्ट्या त्याची व्होल्टेज कमी जास्त करून. आता ह्या सेमीकंडक्टरची काही वैशिष्ट्ये आहेत ती बघूयात. हे बघा, सेमीकंडक्टर तुम्ही कंडक्टर म्हणून सुद्धा वापरू शकता आणि इन्सुलेटर सुद्धा वापरू शकता, जसे पाहिजे तसे वापरू शकता. हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जसे की ट्रान्झिस्टर्स आहेत, डायोड्स आहेत, मायक्रोचिप्स आहेत, त्याच्यामध्ये वापरले जातात. आता काही सेमीकंडक्टर्स कशापासून बनलेले असतात, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक. हे सगळे काय आहेत, तर हे एलिमेंट आहेत, म्हणजे एक प्रकारचे धातू आहेत, फाउंडेशन आहेत हे मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्सचे. म्हणजे जे आता इलेक्ट्रॉनिक्स तयार झालेले आहेत, तुमच्या मोबाईलचे सर्किट बोर्ड असतील, लॅपटॉपचे सर्किट बोर्ड असतील, हे सगळे ह्या सेमीकंडक्टर्सनी बनलेले आहेत. आता हे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे सेमीकंडक्टर्सचे आहेत जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये वापरले जातात. आता सेमीकंडक्टर हे जे इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आहे त्याचा बेस आहे. ह्याचे खूप युजेस आहेत, जसं की स्मार्टफोन असतील किंवा इंडस्ट्रीमधल्या हेवी मशिनरीज असतील, हेल्थ केअर मध्ये तुम्ही सिटी स्कॅन वगैरे करता त्याचे स्कॅन साठी ज्या मशीन असतील, रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलर पॅनल्स वगैरे असतील, ह्या सगळ्या ठिकाणी हे सगळे सेमीकंडक्टर्स वापरले जातात. त्यांची इफिशियन्सी, अडॅप्टॅबिलिटी आणि टेक्नॉलॉजी जशी बदलेल तिच्याबरोबर मॅच करून घेण्याची जी क्षमता आहे ती सुद्धा खूप चांगली आहे. आता पुढे बघा, ह्या सेमीकंडक्टरचे युजेस. पहिला यूज बघा, ट्रान्झिस्टर. हा आहे ट्रान्झिस्टर. हे सेमीकंडक्टरनेच बनलेले असतात, जे
ऍम्प्लिफायर आणि स्विचेस मधून काम करतात. ऍम्प्लिफायर म्हणजे काय, जे वाढवतात. स्विचेस म्हणजे काय, ऑन अँड ऑफ यांचं काम करतात. आणि हे कुठं वापरतात, आपले जे रेडिओज आहेत, टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही आहे, कॉम्प्युटर्स आहेत, त्यांच्यामध्ये वापरतात. पुढे बघा डायोड्स. हा डायोड आहे, हा सुद्धा सेमीकंडक्टरचा बनलेला आहे. हा कशासाठी वापरतात, ज्यावेळेस एकाच डायरेक्शननं फ्लो न्यायचा असेल करंटचा त्यावेळेस. आणि हे कुठं वापरतात, पॉवर सप्लायज आहेत, रेक्टिफायर्स आहेत, एलईडी लाईट्स आहेत, या सर्वांमध्ये. पुढं सोलर सेल्स. हा सोलर सेल आहे. सेमीकंडक्टर्स असतील जसं की सिलिकॉन, हे फोटोव्होल्टाईक सेल्स टू कन्वर्ट सनलाईट इंटू इलेक्ट्रिसिटी. फोटोव्होल्टाईक सेल्स म्हणजे काय, अशा सेल्स ज्यांच्यावरती लाईट पडते, लाईट सूर्यप्रकाशाचा प्रकाश पडतो त्यावेळेस त्या सूर्य ऊर्जेला इलेक्ट्रिसिटीमध्ये बदलतात, हे सोलर सेल आहेत. सोलर पॅनेल हे अनवीकरणीय ऊर्जा स्रोत म्हणून वापरतात. एलईडी, एलईडीचा फुल फॉर्म काय, लाईट इमिटिंग डायोड्स. ह्यांचं काम काय आहे, हे एलईडी वापरले जातात इफिशियंट लाईट इमिशन करण्यासाठी, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात प्रखर ऊर्जा देण्यासाठी. हे कुठं वापरतात, जो आपला डिस्प्ले स्क्रीन आहे, मोबाईलचा आहे, लॅपटॉपचा आहे, लाइटनिंग घरात बल्ब म्हणून वापरतात, आणि इंडिकेटर्स म्हणजे छोटे छोटे इंडिकेटर्स असतात त्यांच्यासाठी. हा आहे एलईडी बल्ब. बघा पुढं इंटिग्रेटेड सर्किट्स, ICS. आता ह्याचा उपयोग काय, आयसी म्हणजे काय, हे आयसीचं स्ट्रक्चर आहे. हा अनेक मायक्रोचिप्स असतात आणि ट्रान्झिस्टर्स असतात, इथं दाखवल्याप्रमाणे हे ह्याच्यामध्ये लावलेले असतात. हे कुठं वापरतात, कॉम्प्युटरचे जे प्रोसेसर असतील, मेमरी चिप्स असतील, कम्युनिकेशन डिव्हाइसेस असतील यांच्यामध्ये. आता ह्या सेमीकंडक्टरचे उपयोग बघा. हाय इफिशियन्सी म्हणजे खूप इफिशियंट आहेत, म्हणजेच काय, ह्यांच्यामध्ये पॉवर लॉस कमी होतात, म्हणजे 10 दिलं तर 9 देतात अशा प्रकारे, आणि काम करण्यासाठी खूप जलद आहेत. कॉम्पॅक्ट आणि लाईट वेट. येस, आताच इमेजेस बघितल्या बघा, किती कॉम्पॅक्ट म्हणजे छोटे आहेत, आणि लाईट वेट वजनाला सुद्धा हलके असतात, आणि पोर्टेबल आहेत, कुठेही घेऊन जाता येतात. वर्सॅटिलिटी इन ऍप्लिकेशन्स म्हणजे जिथं गरज त्याप्रमाणे ह्यांचा उपयोग केला जातो. अगदी कम्प्युटिंग असेल, एनर्जी हार्वेस्टिंग म्हणजे सोलर प्लांट्स असतील, लाइटनिंग असेल, यांच्यामध्ये वापर करता येतो. आता ह्याच्या पुढे बघा, कॉस्ट इफेक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, ह्यांचा जर का तुम्ही एकदा प्लांट टाकलात तयार करण्याचा आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्यांना प्रोड्यूस केलं तर त्यांचा जो बनवण्याचा दर आहे तो स्वस्त होतो आणि आपल्याला सहजरित्या परवडतो. हे टिकाऊ आणि विश्वसनीय आहेत, म्हणजे जरी तुमचं वातावरण बदललं, दीर्घकाळ कठीण परिस्थिती असली तरी हे वापरले जाऊ शकतात. आता वाईड रेंज ऑफ ऑपरेटिंग कंडिशन्स म्हणजे उच्च तापमान असेल, कठीण परिस्थिती असतील, जसं की ऑटोमेटिव्ह म्हणजे टू व्हीलर्स असतील, एरोस्पेस म्हणजे अवकाशात जे यानं असतात त्यांच्यामध्ये हे सेमीकंडक्टर्स वापरले जातात. थँक्यू. आता भेटूया पुढच्या सेशनमध्ये.